कालच्या व्हिडिओत आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये आपण बघितले. आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व आहे किंमत निर्धारण. किंमत निर्धारण म्हणजे काय? तर वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात यांचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जात असते. तसेच निरनिराळ्या वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती वेगवेगळ्या का असतात याचे ज्ञानही या शाखेच्या अभ्यासाने होत असते. तर विविध वस्तूच्या उत्पादनासाठी साधनसामुग्रीचे वाटप कसे होत असते आणि उत्पादनाच्या निरनिराळ्या उपभोक्त्यांमध्ये वितरण कसे होते याचेही स्पष्टीकरण या शाखेत करता येत असते. तर याचं दुसरं महत्त्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. तर मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी पडण्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणी व पुरवठ्याच्या तत्वानुसार मुक्त बाजार अर्थव्यवस्था कशी असते. तर बघा, मुक्त बाजार पेठीय म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कार्य आपोआप कसे चालते हे समजण्यासाठी सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत उपयोगी पडत असतात. हे झालं दुसरं महत्त्व. तिसरं महत्त्व आहे विदेशी व्यापार. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे जगात मूल्यांचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करत असते. याचा अर्थ ज्यावेळेस विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ज्यावेळेस व्यापार चालत असतात तर व्यापारातील फायदे लक्षात घेण्यासाठी जकात शुल्काचे आणि विशिष्ट वस्तूंवर किती उत्पादन व किती जकात आकारली जाते याचा परिणाम अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थव्यवस्था ही उपयोगाची असते. तर याचं चौथं महत्त्व आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राने निर्माण केलेली साधी प्रारूपे म्हणजेच अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करत असतात. अनेक संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्यात या शाखेचे योगदान मोलाचे आहे. हे झालं चौथं महत्त्व. याच्यातलं पाचवं महत्त्व आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्याची शाखा ही मदत करत असते. या निर्णयांमध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश व्यावसायिक निर्णयात घेतला जात असतो. तर सहावं महत्त्व आहे शासनात उपयुक्त किंवा सरकारला उपयोगाचं. आर्थिक धोरणे आकारण्यासाठी सरकारला सूक्ष्मलक्षी विश्लेषणाचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ करविषयक धोरण ठरविण्यासाठी, सार्वजनिक खर्चाविषयक धोरण ठरविण्यासाठी, किंमतविषयक धोरण ठरविण्यासाठी, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरणे ठरविण्यासाठी इत्यादी सर्व धोरणे आखण्यासाठी हे विश्लेषण सरकारला किंवा शासनाला मार्गदर्शक ठरत असते. याच्यातलं सातवं महत्त्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या निकषाची चिकित्सा या शाखेत सूक्ष्म रीतीने केली जात असते. साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येते याचेही विवेचन ही शाखा करत असते. तर एकंदरीत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विश्लेषण हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.
हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व, अर्थव्यवस्थेत कसं आणि कोणकोणत्या घटकात आहे ते आज आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत, तर तो आहे स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आपण बघितला. आज आपण त्याची वैशिष्ट्ये, व्याख्या, महत्त्व, अर्थव्यवस्थेत काय आहे याविषयी सविस्तर वाटचाल कशी झालेली आहे, म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल काय, त्याचा अर्थ कोणता, कोणकोणत्या घटकात त्याची विभागणी झालेली आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्र हो, स्थूल अर्थशास्त्र यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक प्रमुख शाखा आहे. यालाच स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणून देखील ओळखले जात असते. यालाच समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीत मायक्रोज इकॉनॉमिक्स असे म्हटले जात असते. इंग्रजीतील मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र म्हणजे स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास यात केला जात असतो. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र मागणी, समग्र पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास अर्थशास्त्रात समुच्चात्मक म्हणजेच ॲग्रिगेटिव्ह स्वरूपात केला जात आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा केला जात असतो. हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा नुकतेच उत्पन्न विश्लेषण म्हणून देखील ओळखले जात असते. त्यानंतर अर्थशास्त्राचा आपण व्याख्या पाहणार आहोत. तर पहिली व्याख्या आहे प्राध्यापक जे एल हिन्सन यांच्या मते. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार केला जात असतो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शोपिरो यांच्या मते. यांनी स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतींशी संबंधित आहे असे म्हटलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्र हो, स्थूल अर्थशास्त्राचा नेमका अर्थ व स्वरूप जाणून घेण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञांनी अनेक महत्त्वाच्या व्याख्या यात केलेल्या आहेत. ते आपण आज चर्चा केलेली आहे की स्थूल अर्थशास्त्र ही एक प्रमुख शाखा आहे. यात वैयक्तिक परिमाणांशी यांचा संबंध येत असतो, तर परिमाणांच्या समग्राशी याचा संबंध येत असतो. वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी याचा संबंध येत असतो. वैयक्तिक किमतीशी यांचा संबंध येत नाही, तर सर्वसाधारण किंमत पातळीशी याचा संबंध येत असतो. आणि वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी याचा संबंध येत असतो. ही झाली